स्टेपरीचं एक स्टेपरीचं पण म्हणजे लेडीज जनरली शक्यतो हेच वापरतात ना, दुसरं कुठलं पॅड वापरत कुणी कपडा वापरत नाही. आणि जर कपडा वापरला ना चांगली गोष्ट आहे, पण तो कमीत कमी 6 तास कडक उन्हात वाळला पाहिजे का तर त्याचे जंतू म्हणजे हे झाले पाहिजे, गेले पाहिजे. आता हे तुम्ही ना अजून आता 50 ml तर मी ओतलेले आहे. आता अजून 50 ml ओतते याच्यावरती. मला तर आता या पॅडमध्ये ना हे जे पॅड आहे ना याच्यामध्ये जे आता पाणी वाटल्यानंतर जेल होतं किंवा आपण जेव्हा म्हणजे आपल्याला पाळी येते त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या युट्रेसमधून जे ब्लड बाहेर येतं त्याच्याबरोबर तुमच्या लाखोनी संख्येने म्हणजे बॅक्टेरिया शरीरातून बाहेर येत असतात. ज्यावेळेस तुमचं ह्या पॅडवरती पडतं याच्यामध्ये कापूस वापरलेला असतो आणि प्लास्टिक यूज केलेलं असतं, पण हे ज्यावेळेस कंपनीत जातं कापूस सफेद नसतो, तो कापूस सफेद बनवण्यासाठी त्याला केमिकल यूज केलं मग तो व्हाईट केला जातो आणि पुन्हा त्याच्यावरती प्लास्टिक हे केलं जातं, पॅकिंग केलं जातं. आणि ज्यावेळेस आपल्या युट्रेसचे याच्यावरती किटाणू वगैरे पडतात ना ते पुन्हा आपल्या शरीरामध्ये वापस जातात का तर त्यांना बाहेर पडायला चान्स नाही. तसं मग ह्या पॅडवरती ना तुम्ही मॅडम याच्यामध्ये ना टोटल म्हणजे नॅचरल याच्या झाडापासून बनवलेलं पॅड. याच्यामध्ये केळीचा कंद आहे, म्हणजे केळीच्या कंदाची पावडर असते ती ज्यावेळेस ब्लड करल किंवा कुठलं तुमचं लिक्विड पडेल त्यावेळेस ती म्हणजे एका जेलच्या स्वरूपामध्ये तयार होते. आणि ही जी पट्टी बसवलेली आहे ही समुद्रामधलं शेवाळ आहे ना त्याची पट्टी बसवली, याला अनायन चिप म्हणतात. ही ज्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्ही पाळी आल्यानंतर जेव्हा युट्रेसमधून तुमच्या हे होतं डिस्चार्ज होतो त्यावेळेस त्या लाखो बॅक्टेरिया ज्यावेळेस याच्यावर पडतात त्यावेळेस ही पट्टी लगेच तुमची किल करून टाकते. कारण ज्यावेळेस हिच्यावर पाणी किंवा म्हणजे लिक्विड पडतं त्यावेळेस ती लगेच ॲक्टिव्ह होती, लगेच काम करायला सुरुवात होती. मग तुमच्या गर्भाशयाला सूज येत असेल, तुमच्या याला म्हणजे जखम झालेली असेल किंवा असे क्रॅशेस वगैरे असतात किंवा अजून 2 प्रकारचे कुठलं तरी हे म्हणजे असे छोटे छोटे असे मोड पण येतात, काहींच्या पिशवीला मोड येतात किंवा गाठी वगैरे येतात, सूज येते किंवा एखाद्याच्या अंगावरती खूप जातं किंवा एखाद्याच्या जातच नाही, काहींना 15 दिवसातच पाळी येते, काहींना 2-2, 3-3 महिने पाळी येत नाही. त्यावेळेस तुम्ही हे पॅड फक्त पाणी टाकून जरी वापरलं यूज केलं 1 महिना 2 महिने असं त्याचा पिरियड त्यावेळेस तुमचं पूर्ण म्हणजे त्राससुद्धा नुसत्या पॅडनेच क्लिअर होतं. हार्मोन्स अनबॅलन्स झालेले असतील तर ते बॅलन्स होतात पूर्ण. तुम्ही वापरून पहा, स्वतः माझा अनुभव आहे. मी मुंबईला जाऊन ट्रीटमेंट घेतली, इतके माझे चेस्ट दुखायचे का 15 दिवस रेग्युलर दर महिन्याला 15 दिवस दुखायचे. एवढी ट्रीटमेंट घेतली, पैसे खर्च केले, कुठलाच म्हणजे फरक नाही. आणि ज्यावेळेस मी हे एका सेवेतर्फे आलं ना माझ्याकडे हे तर मी काय 3-4 महिने कुणाला सांगितलं नाही. त्या मला बस म्हणायच्या ताई तुम्ही निदान 4 जणींना सांगा. म्हटलं तर मला माहितीच नाही तर काय लोकांना सांगणार आहे. म्हटलं आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपण काय करणार. म्हटलं मग ह्या ज्यावेळेस मी हे पॅड 3 ते 3.5 किंवा 4च महिने झाले असतील वापरले, पूर्ण माझे चेस्ट दुखायचे बंद झाले. पाळी कधी आली गेली हे सुद्धा नाही तर समजायचं आता 15 दिवस झाले दुखायला लागले का आता येणार म्हणून. पण म्हणजे तो चेस्टचा पूर्ण प्रॉब्लेम बंद झाला. माझी मोठी मुलगी आहे ती याला IT मध्ये कामाला आहे, तिचे म्हणजे दर महिन्याला पिरियड येतच नसायचे, 3 महिने 4 महिने तिला सुद्धा वेळेवर पिरियड यायला लागले. दुसरीचं इतकं पोट दुखायचं का 3 दिवस झोपून ते सुद्धा बंद झालं. नुसतं पॅडने औषधं लांबच, औषधं तर आहेच आहे त्याच्याबरोबर ती म्हणजे तुम्हाला कुठल्या आता नुसतं थोडक्यातच सांगते. तुम्हाला समजा आता पाळी येत नाही दर महिन्याला तर मग 1 चमचा ओवा घ्यायचा, 1 चमचा काळे तीळ घ्यायचे, 1 चमचा कांद्याचे बी घ्यायचे, 1 चमचा मेथीचे बी घ्यायचे आणि थोडा गुळाचा खडा, 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये उकळलं ना का अर्ध झालं का ते प्यायचं. असं रेग्युलर 3 दिवस 3 टाईम करा. 4थ्या दिवशी तुम्हाला पाळी आल्याशिवाय राहणार नाही. किती तुम्हाला 3-3, 4-4 महिने पाळी येत नसू दे, रेग्युलर म्हणजे तुम्हाला रेग्युलर पाळी यायला लागणार. आणि ज्यांच्या पिशवीला गर्भाशयाला गाठी त्यांनी फक्त एरंड्याचं तेल वापरायचं. एरंड्याच्या तेलाने आपल्या दोन्ही ओरींला मसाज करायची फक्त 2 मिनिटं, इकडून 2 मिनिटं इकडून 2 मिनिटं. आणि कुठला म्हणजे तुमच्याकडे सुविधा नसेल, आता सगळ्यांकडेच असते असं नाही, आता तुमच्या सगळ्यांकडे असेल पण तरी सांगते, मग गरम पाणी करून टॉवेल बुडून जरी त्यांनी शेकवलं, गरम पाणी बॉटलमध्ये पाणी गरम करून शेकवलं तरी चालते. पण हे पाळी यायच्या अगोदर प्रत्येक महिलेने करायचंच. आणि 1 कप गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. कितीही पोट दुखत असू द्या पाळीमध्ये तुमचं राहणारच, फक्त तुम्ही करून बघा.
प्रत्येकीने आहे ना हे पीक केलंच पाहिजे. ज्यांचं पाळीत पोट दुखतंय, कंबर दुखतंय ना, त्यांनी आहे ना खरोखर हे करून बघा. आमचं पॅड घ्या असं नाही, तुम्ही स्वतः घरी त्या प्रकारे करून बघा. आता लई पोट दुखतंय तुमचं, करून बघा ह्या बारीने घरी आता. आणि मग आता समजा शरीरात कुठं गाठी असतील, मग ती कॅन्सरची का असू द्या, कुठलीही असू द्या, फक्त एक आहे ना कचनारची साल भेटती. झाड आहेत आपल्याकडे, खूप झाड आहेत आपल्याकडे. आणि एक गोरखमुंडी भेटती, ती पण मेडिकलमध्ये किंवा गुरुवाच्या इथं भेटते. त्या कचनारच्या साली अशी मोठी मोठी जरी कुठली तरी चालते. ती पण एक ग्लास पाण्यामध्ये उकळायची आणि उकळून अर्धी झाली का मग त्याच्यामध्ये ती गोरखमुंडीची 1 चमचा चिमूटभर पावडर टाकायची आणि प्यायची. कमीत कमी 30 किंवा 60 दिवसामध्ये तुमच्या शरीरातल्या गाठींचं पाणी झालेलं असणार. आणि दुसरं अजून एक औषध, झेंडूची फुले आहेत ना, त्याच्या पाकळ्या काढल्यानंतर मध्ये ते सफेद निघतं ना, त्या रोजच्या 5 खायच्या. त्याने सुद्धा पूर्ण म्हणजे शरीरातल्या गाठींचं तुमचं पाणी होतं. अजून एक फीडबॅक आहे माझ्याकडं. माझी मानलेली बहीण आहे, तिला डॉक्टरने पिशवी काढायला सांगितली. इतकं अंगावरून जायचं पूर्ण टोटल, म्हणजे बराचसे कपडे 1 तास झाला का दुसरे, लगेच 1 तास झाला का दुसरे कपडे चेंज करायचे. तिच्याबरोबर मी स्वतः डॉक्टरकडे गेले. इथं आय हॉस्पिटलला तिची ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टर म्हणले तुम्ही काय करा, 2 दिवसांनी ना पिशवी भरून या आणि पिशवी काढून टाका. तिला म्हणलं ताई मग पिशवीच नाही काढायची, तू पॅड वापर. 500 रुपयाचं पॅड आहे, तिथं तुला 50,000 रुपयाला कापणार कोण येत. आणि तुझं चांगलं म्हणजे शरीराचा एक भाग गेला म्हणजे माणूस अपंगच होतो थोडक्यात, किती नाही म्हटलं तरी. नाही तिला मी काढून दिली. तिने दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ पॅड पाणी ओतायचं या चिपवरती आणि पॅड यूज करायचं, बाकी काहीच नाही. आणि तिला फक्त एक औषध होतं, 1 कपभर पाणी गरम करायचं, त्याच्यात चिरून